श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलवर सर्व स्वामी भक्तांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज गुरुचरित्र पारायण कधी सुरू करायचे याबद्दल बोलणार आहेत. गुरुचरित्र पारायण 28 तारखेपासून सुरू होत आहे. तर पारायणाचे नियम व अटी. पारायण 1 दिवस आधी 4 श्वान म्हणजेच कुत्रे आणि 1 गायला नैवेद्य जाणे, पोळीचा नैवेद्य जाणे. पारायण मांडणी करण्याआधी गोमूत्र टाकून शुद्ध करणे. पारायण काळात जमिनीवर चटई टाकून झोपावे म्हणजेच खाली जमिनीवर शयन करणे. 7 दिवस ब्रह्मचर्याचे पालन करणे. परान्न खाऊ नये म्हणजे दुसऱ्याच्या घरचे अन्न खाऊ नये. गावाची वेस सोडून म्हणजे गावाबाहेर जिल्ह्याबाहेर जाऊ नये. पारायण काळात शुभ बोलावे, कोणाला वाईट बोलू नये, कोणाला दोष देऊ नये, कोणाशी रागवू नये, भांडू नये. हे पारायण काळात आपण लक्ष द्यायला हवे. कांदा लसूण वर्ज्य म्हणजेच कांदा लसूण खायचं नाहीये. कांदा लसूण व ॲसिडिटी निर्माण करणारे धान्य कडधान्य खायचे नाहीत. द्विदल अन्न वर्ज्य, दूध, पोळी, हिरवी भाजी खाऊ शकता. काळे वस्त्र पारायण काळात घालू नये. काळे वस्त्र शुभ नसतात असे मानले जाते, त्यामुळे काळे वस्त्र घालू नये. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो, त्यामुळे जर आपण पारायण काळात काही वाईट कोणाला दोष वगैरे दिला असेल तर त्याची क्षमा याचना म्हणून रोज रात्री पारायण काळात विष्णू सहस्त्रनाम पठण करायचे. काही चुकीचे अभद्र बोलले गेले असेल त्याची क्षमा याचना म्हणून हे वाचायचे आहे. आणि अधिक पुण्य कमवण्यासाठी दुसऱ्याची मदत करायची, गरजूंना काही खायला वगैरे द्यायचं आहे आणि सर्वांशी चांगलं बोलायचं आहे. कोणाशीही वाईट बोलायचं नाही आहे आणि कोणालाही त्रास वगैरे द्यायचा नाही आहे. आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे आणि श्री दत्त महाराजांचाही जप करायचा आहे. तारक मंत्राचे पठण करायचे आहे आणि नित्यसेवाला खंडन नाही पडू द्यायचं. नित्यसेवा ही करत राहायची आहे. आणि नंतर आता राहिलेली माहिती पुढच्या व्हिडिओ टाकणार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.